नमस्कार मंडळी, रोहिणी होम किचनमध्ये आपले मनापासून सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी अगदी सिंपल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते म्हणजे भेंडीची भाजी आणि तांदूळाची भाकरी मी आज बनवली। ती पण उकड काढून आपल्याला बनवायची आहे। तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे सर्वात आधी आपण पाणी गरम करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी 1.5 मोठी वाटी पाणी घेतले। जितकं पीठ घ्यायचं तितकंच आपल्याला प्रमाण सारखंच घ्यायचं, जितकं वाटी पाणी तितकंच वाटी पीठ घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी इथे जिरं टाकून घेतले, चिली फ्लेक्स टाकले, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आणि 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। आणि उकळ आल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदूळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। उकळ आल्यानंतरच पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे, जोपर्यंत छान उकळत नाही पीठ तोपर्यंत। आणि हे छान एकत्र कमी गॅस करून म्हणजे मंद गॅसवर आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचे, अगदी 2 ते 3 मिनटं। आणि त्यानंतर छान मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून झाकून ठेवायचं आहे। आता इथे मी तुम्हाला थोडंसं दाखवायचं राहिलं, त्यामध्ये मी कढईमध्ये तेल टाकलं होतं, लसूण, कढीपत्ता, जिरं आणि आता लाल मिरच्या मी टाकून घेते, छान परतून घ्यायचं आहे। हे छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची। अगदी सिंपल रेसिपी भेंडीची भाजी मी बनवलेली आहे। कधीतरी असं सिंपल जेवणसुद्धा खूप छान लागतं, अगदी सात्विक भोजन आपण त्याला म्हणू शकतो। तर याच्यामध्ये आपण भेंडी टाकून घेतली आणि छान परतून घ्यायचे। आणि थोडंसं तिखट लागावं म्हणून मी चिली फ्लेक्स टाकते पुन्हा आणि छान एकत्र करून यामध्ये भेंडी चिकट नको व्हायला म्हणून मी थोडंसं लिंबाचा रस इथे टाकते, 1 चमचाभर। आणि त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला भेंडी जी आहे ती शिजू द्यायची आहे। याला झाकायची नाही आहे भेंडीला आपण असे शिजून घेणार आहोत। आणि आता आपलं पीठ जे आपण उकड जे काढून घेतली होती ना, ते पण थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला छान मळून घ्यायचं आहे, पुन्हा एकत्र करायचं आहे आणि छान अशा पद्धतीने मळायचं, एकत्र करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ज्यावेळी आपण याची भाकरी बनवूया ते लाटताना अगदी सोयीस्कर जाईल। तर तुम्हाला थोडं कडक वाटत असेल ना तर तुम्ही तेल टाका, पण पाणी नका टाकू, कारण प्रमाण आपल्याला खूप असं सैलसर नाही, थोडंसं कडक असेल ना म्हणजे लाटायला पण सोपं जाईल। तर त्यामुळे आपण छान आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि आपली भेंडीसुद्धा झालेली आहे। तर इथे मी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि छान पुन्हा एकत्र करून मिक्स करून आपली भेंडी जी आहे ते कलर पण खूप छान आला आहे आणि चिकट देखील झाले नाही तर बऱ्याच वेळा भेंडी ही चिकट होते। तर आता तसं काहीच नाही। आता भाकरी करून घेऊया। तर इथे भाकरी आपण थापणार नाही आहोत, तर लाटून घेणार आहोत। तर इथे एक छोटा गोळा मी घेतला आहे, त्याला छान मस्त मळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्या काठांना जे आहेत त्या खूप तडे पडणार नाही आणि फाटणार देखील नाही। तर छान गोळा तयार करून घेतल्यानंतर याला मी गव्हाचंच पीठ लावलं, तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकतात। आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। बघा तुम्ही चिकटतसुद्धा नाही आहे आणि छान मस्त आपली भाकरी जी आहे ती न थापता लाटून आपण मस्त तयार करून घेतलेली आहे। तवा छान गरम झाल्यानंतर ही भाकरी आपल्याला टाकून घ्यायची। आता आपण जनरली भाकरी म्हटलं की पाणी लावतो, तर आपण पाणी नाही लावणार आहोत। आपण आता दोन्ही बाजूंना तेल लावून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप देखील लावू शकतात। तर बघा आपली भाकरी जी आहे ती किती छान मस्त फुलून वर आलेली आहे। अशी तांदळाची भाकरी जी लहान मुलांना देखील खूप आवडेल आणि अशा थंडीच्या दिवसात गरमागरम भेंडीची भाजी किंवा कुठलीही भाजी आणि सोबत अशी तांदळाची भाकरी जर राहिली तर जेवणातसुद्धा मजा येते। तुम्ही बघू शकतात किती सॉफ्ट अशी आपली भाकरी झालेली आहे, कडक नाही किंवा जी थापून आपण बनवतो ती खूप पातळ होते। तर ही रात्री पण तुम्ही जेवणात जर घेतली ना तरी अशीच नरम राहणार आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आजची साधी सिंपल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया एका पुन्हा अशा नवीन आणि छान रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।